थंडीमध्ये इडलीचं पीठ हे असं छान फर्मेंट होण्यासाठी सिक्रेट ट्रिक आज आपण पाहणार आहोत। तसंच या इतक्या मऊ लुसलुशीत हलक्या जाळीदार इडल्या होण्यासाठी योग्य प्रमाण बघणार आहोत आणि या इडल्या अगदी छान अशा थंड झाल्यावर सुद्धा मऊसूत राहतात। नमस्कार, पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम आपण इथे डाळ आणि तांदळाचं योग्य प्रमाण पाहणार आहोत, ज्यामुळे आपल्या इडल्या अगदी 7-8 तासापर्यंत मऊसूत राहतात। मी इथे 4 वाट्या तांदूळ घेतले आहेत। आपण साधारणपणे 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडीद डाळ असं प्रमाण इडली किंवा डोशासाठी घेतो, पण इथे आपण 1 वाटी तांदूळ जास्तीचे घेतले आहेत, त्यामुळे आपल्या इडल्या जरी उशिरापर्यंत राहिल्या तरी त्या वातळ होत नाहीत आणि अगदी मऊसूत राहतात। आता आपल्याला हे तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे। आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे तांदूळ धुताना ते 3-4 पाण्याने चोळून असे स्वच्छ धुवायचे आहेत। त्यामुळे काय होतं तर तांदळामधलं जे स्टार्च असतं ते निघून जातं आणि आपल्या इडल्या ह्या चिकट होत नाहीत। तर तांदळाचं जे पांढरं पाणी आहे ते संपूर्णपणे निघून जायला पाहिजे, त्यासाठी आपण तांदूळ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायला पाहिजेत। इथे मी तांदूळ 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। आता यामध्ये भरपूर पाणी घालून हे तांदूळ 5 ते 6 तास आपण भिजत ठेवायचे। आता आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये उडदाची डाळ घ्यायची आहे। उडदाची डाळ मी इथे 1 वाटी इतकी घेतलेली आहे। डाळ घेताना ती पूर्ण वाटी भरून अशी घ्यायची नाही, तर ती वाटी सपाट करून डाळ आपण घ्यायची। आता इथे मी एक महत्त्वाची टिप सांगते, ती म्हणजे उडदाची डाळ धुताना ती एकाच पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायची। त्याचं कारण मी पुढे जाऊन सांगते। आता डाळ बुडून त्यावर 2-3 इंच इतपत पाणी राहील इतकं पाणी यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे। आता आपल्याला पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा मेथीदाणा यामध्ये घालून घ्यायचा आहे। मेथीदाणा हा फर्मेंटेशनचं काम करतो आणि त्यामुळे थंडीच्या दिवसात आता मेथीदाणा हा आवश्यकच आहे। त्यामुळे सुद्धा या थंडीच्या दिवसात आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं। आता तांदळासोबतच ही डाळसुद्धा आपण 5 ते 6 तास भिजत ठेवणार आहोत। साधारण 5 तासानंतर आपण हे आता वाटून घेणार आहोत। इथे आपले डाळ आणि तांदूळ छान भिजले गेले आहेत। सर्वप्रथम आपण आता इथे 1 वाटी जाडे पोहे म्हणजेच कांदे पोह्याला जे पोहे आपण वापरतो ते पोहे मी इथे घेतलेले आहेत। ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजले त्या वाटीनेच मी इथे जाडे पोहेसुद्धा मोजून घेतलेले आहेत आणि हे पोहे आपल्याला छान चोळून असे धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने हे पोहे आपण स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि मग त्यामधील सगळं पाणी मी असं निथळून काढलेलं आहे। आता हे पोहे आपण भिजण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊयात। हे पोहे चांगले भिजून होतात तोपर्यंत आपण डाळ वाटून घेऊया। आता डाळ भिजवलेलं जे पाणी आहे तेच आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे, म्हणूनच मी तुम्हाला डाळ एकाच पाण्याने धुवा असं सांगितलं होतं। डाळ भिजवलेलं हे पाणी वापरल्यामुळेच आपलं इडलीचं पीठ चांगलं फर्मेंट होतं। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ वाटून घ्यायची आणि डाळ भिजवलेलं पाणीच ही डाळ वाटण्यासाठी वापरायचं। डाळ आपल्याला फाईन अशी म्हणजेच अगदी बारीक वाटून घ्यायची आहे। अजिबात रवाळ किंवा जाडसर ठेवायची नाही आहे। शक्य होईल इतकी बारीक मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आणि ही डाळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ वाटून घ्यायचे आहेत, पण आता तांदूळ आपल्याला या पाण्यातून असे निथळून घ्यायचे आहेत। तर इथे मी झाऱ्याच्या सहाय्याने असे हे तांदूळ निथळून घेतलेले आहेत। हे तांदूळ आपण 3 ते 4 पाण्याने धुवून घेतल्यामुळे अगदी शुभ्र असे हे तांदूळ झालेले आहेत आणि आता डाळ भिजवलेले जे पाणी आहे तेच आपल्याला तांदूळ वाटण्यासाठी वापरायचं आहे। आता तांदूळ कसे वाटायचे तर तांदूळ हे असे किंचित रवाळ असे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तांदूळ वाटताना ते थोडेसे रवाळ वाटल्यामुळे आपल्या इडल्या या छान अशा फुगल्या जातात। आता उरलेले तांदूळ वाटताना हे छान असे भिजलेले पोहे आपण यामध्ये वाटून घेणार आहोत। हे पोहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला छान बारीक असे रवाळ वाटून घ्यायचे आहेत। आता पोहे घालून तांदूळसुद्धा आम्ही असे छान बारीक रवाळ असे वाटून घेतलेले आहेत। पोहे डाळ तांदूळ इथे माझे वाटून झालेले आहे। आता मिक्सरच्या भांड्याला जे वाटण लागलेलं असतं त्यासाठी डाळ भिजवलेलं जे पाणी असतं तेच घालून मिक्सर एकदा फिरून घ्यायचा, म्हणजे सगळं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं पात्यांना लागलेलं जे असतं पीठ ते सगळं निघून येतं। आता हे सगळं पीठ मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। आता हे पीठ आपण चांगलं असं फेटून घेऊयात। साधारण 4 ते 5 मिनटं हे पीठ असं एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। हे पीठ असं चांगलं फेटल्यामुळे यामध्ये हवा भरली जाते, परिणामी आपलं पीठ चांगलं फर्मेंट होतं। आता हे पीठ बघा चमच्यामधून असं एकसारखं सलग पडलं गेलं पाहिजे, म्हणजे रिबीनसारखं पडलं गेलं पाहिजे, असं आपलं इतकं पातळसर पीठ असायला हवं। हे आता इथे आपलं पीठ बनवून तयार आहे। छान हवेचे बुडबुडे यामध्ये तयार झाले आहेत, याचा अर्थ हे पीठ अगदी छान असं फर्मेंट होणार आहे।
पीठ आपलं पाव पातेलं एवढंच आहे, पण ते अगदी फुगून अगदी दुप्पट असं होतं. यावर आता आपण झाकण ठेवायचं आणि या पिठाला उबदार ठिकाणी असं ठेवून द्यायचं. आता थंडीमध्ये पीठ फर्मेंट होण्यासाठी ते कुठल्या जागी ठेवावं, कसं ठेवावं, तर पिठाच्या या पातेल्याला एक उबदार शाल किंवा तुमच्याकडे उबदार असं काही असेल तर ते पांघरून रात्रभरासाठी किंवा एक 10 ते 12 तासांसाठी असंच उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे थंडी असूनसुद्धा आपलं पीठ अगदी छान असं फर्मेंट होतं. थंडीमध्ये जर का तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा तुम्ही पीठ ठेवू शकता. पण प्रत्येकाकडे मायक्रोवेव्ह असतोच असं नाही, तर त्यासाठी काय करायचं, तर एका भांड्यामध्ये कोमट असं पाणी घेऊन त्यामध्ये पिठाचं भांडं ठेवून द्यायचं. म्हणजे थंडी असूनसुद्धा पीठ अगदी व्यवस्थितरित्या फर्मेंट होईल. तर इथे मी पीठ लवकर फर्मेंट होण्यासाठी पिठामध्ये एक धगधगता असा कोळशाचा तुकडा ठेवला होता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 12 तासानंतर मी तुम्हाला दाखवत आहे, आपलं पीठ अगदी दुप्पटपेक्षा अधिकच असं फुलून आलेलं आहे. तर हा पीठ ठेवताना मी कोळशाचा धगधगता असा तुकडा पिठामध्ये ठेवला होता, त्याने सुद्धा पीठ लवकर येण्यास मदत होते. तुम्ही बघू शकता अगदी छान जाळीदार असं आपलं पीठ टम्म फुगून आलेलं आहे. आता कोळशाचा तुकडा काढून घ्यायचा आणि हलक्या हाताने हे पीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे. पीठ मिसळून घेत असताना याची जाळी मोडायची नाही, अगदी हलक्या हाताने हे पीठ अगदी छान असं मिसळून घ्यायचं. आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे कडाक्याच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्हाला लवकरात लवकर पीठ फर्मेंट करायचं असतं, तेव्हा पीठ फर्मेंट करायला ठेवताना हाताने एकजीव करायचं. म्हणजे हाताने एकाच दिशेने ते फेटून घ्यायचं, म्हणजे पीठ अगदी लवकरात लवकर फर्मेंट होतं. आता हलक्या हाताने आपण जाळी न मोडता हे पीठ छान असं मिसळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता शुभ्र असं हलकं जाळीदार पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे. तांदूळ अगदी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतल्यामुळे आपलं हे पीठ अगदी शुभ्र असं दिसतं. थंडी असल्यामुळे आपण यामध्ये रात्री मीठ घातलं नव्हतं. मिठामुळे फर्मेंटेशनची प्रक्रिया थोडीशी लांबवते, म्हणून थंडीमध्ये सकाळी मीठ घालायचं. उन्हाळ्यामध्ये पीठ लवकर फर्मेंट होतं, त्यासाठी पीठ रात्रीच घातलं तरी काही हरकत नाही. आता मीठ घातल्यानंतर हे पीठ आपण हलक्या हाताने जाळी मोडू न देता असं मिसळून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता असं इतकं छान हलकं जाळीदार पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे. आता आपण इडलीच्या साच्यांमध्ये हे बॅटर घालून घेऊयात. तर या इडलीच्या साच्याला मी आधीच तेल लावून घेतलं आहे. आता या सगळ्या साच्यांमध्ये आपण इडलीचं बॅटर भरून घ्यायचं. त्यानंतर या इडलीच्या पात्रामध्ये 2 इंच इतपत पाणी उकळायला ठेवलं. या पाण्याला उकळी आली की त्यानंतरच यामध्ये या इडलीच्या प्लेट्स ठेवून घ्यायच्या आहेत. इडलीच्या प्लेट्स ठेवताना सुद्धा लक्षात असू द्या, जिथे छिद्र आहेत त्यावर दुसऱ्या प्लेटची इडली आली पाहिजे. म्हणजे काय होतं, त्या छिद्रातून दुसऱ्या इडलीला छान अशी वाफ लागली जाते. परिणामी इडल्या छान फुलल्या जातात व त्या चिकट किंवा चिवट होत नाहीत. आता मध्यम आचेवर एक 10 ते 12 मिनटं या इडल्यांना छान अशी वाफ काढून घेऊयात. आता एक 10 ते 12 मिनटानंतर आपल्या इडल्या वाफून तयार झालेल्या आहेत. अगदी मस्त जाळीदार अशा या पांढऱ्या शुभ्र आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत. सगळ्या इडल्या काढून घेतल्यानंतर यांची एक वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे या इडल्या काढून घ्यायच्यात. अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत अशा या इडल्या आपल्या बनून तयार आहेत. तांदळाचं योग्य प्रमाण घेतल्यामुळे या इडल्या अगदी मऊ लुसलुशीत अशा तयार होतात. तसंच थंड झाल्यावर सुद्धा या इडल्या मऊ लुसलुशीतच राहतात. अतिशय हलक्या फुलक्या मऊ लुसलुशीत जाळीदार शुभ्र अशा इडल्या बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास नक्की एक लाईक करा. तसंच पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, बेल आयकन प्रेस करा. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय.